नमस्कार. कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याकडून जो उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे कृतज्ञ आहोत. अनेकांचे फोन, कमेंट्स या आम्हाला मिळत आहेत की आम्हाला अजून या सहस्रनामांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एकेका नावाचा स्वतंत्र असं तुम्ही अर्थ सांगत चला. अगदी आपल्या सगळ्यांच्या आज्ञा, इच्छा, अपेक्षा या आम्हाला शिरोधार्य आहेत. मात्र इथे काळ आणि स्थळ ह्याची मर्यादा असल्यामुळे आम्ही काही मोजक्या निवडक अशा नामांचा, त्यांच्या अर्थांचा आणि कथांचा इथे विचार करतो आहोत. मात्र आपल्याला जर काही अशा सूचना असतील, काही अभिप्राय असतील तर जरूर पाठवत चला. जर नजीकच्या भविष्यकाळात शक्य झालं तर त्यावर काही स्वतंत्र सत्र, सेशन्स घेण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. चला तर मग प्रारंभ करूया आजच्या आपल्या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रातल्या 11व्या भागाला. या सत्रामध्ये आपण भगवान विष्णूंची लक्ष्मी अर्थात जिला श्री म्हणून म्हटलेलं आहे त्या श्री संबंधी असणाऱ्या नावांचा आणि अन्यही जसं प्रद्युम्न आहे, कालनेमिनिहा आहे अशा नावांचा अर्थ आज जाणून घ्यायचा आहे. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या सत्रापर्यंत 572 नावांचा विचार म्हणजे 572 क्रमांकाच्या सर्वदृग व्यासाय नमः या नामापर्यंतच्या निवडक नावांचा विचार इथे केला. आज आपण एकदम 11-12 नावांचा विचार करणार आहोत. तो म्हणजे श्री या शब्दासंबंधी असणारी भगवंताची नाव. विष्णू सहस्रनामामध्ये काही नाम वैविध्य असं आपल्याला भगवंताचं पाहायला मिळतं. मग या नामवैविध्यामध्ये अखंड अशी काही नावं मालिकेच्या रूपात आलेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर श्री तत्वासंबंधी असणारी नावं, किंवा गोविंदो, गोपते कृष्ण, गोहित, गोपती अशी नावं, किंवा ब्रह्मण्यो, ब्रह्मविद प्रियः अशी ब्रह्म या शब्दाने सुरू होणारी नावं. अशी नावं एकत्र देऊन एक प्रकारे ज्याला ध्वन्यानुकारिता म्हणता येईल, किंवा अनुप्रास अलंकार साहित्यशास्त्रामध्ये जो सांगितलाय
एकाच विशिष्ट शब्द किंवा अक्षराची पुनरावृत्ती साधून जे एक नाद माधुर्य उत्पन्न होतं, त्याचा अनुभव आपल्याला या नामोच्चारातून घेता येतो. तसा आपण श्री तत्वासंबंधी असणाऱ्या भगवान नामांचा विचार इथे करूया. या 3 पंक्तींमध्ये येणाऱ्या नावात म्हणजे श्लोक क्रमांकाचा जर आपण विचार केला तर साधारण 601 ते 613 या क्रमांकाची नावं आपल्याला इथे या श्लोकामध्ये आलेली आढळतील. श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांबरः श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः अशी श्रीतत्वाची जवळजवळ 12 ते 13 नावं क्रमाने या श्लोकात आलेली आपल्याला आढळतील. श्री म्हणजे नेमकं काय ते आपल्या लक्षात आधी घ्यायला लागेल. श्रयणात श्रीही अशी श्री शब्दाची व्युत्पत्ती केलेली आहे. जिचा आश्रय किंवा जिचा आधार सगळे घेतात ती श्री, किंवा जी सगळ्यांच्या आधाराने राहते तिलाही श्री असंच म्हटलं जातं. श्री या शब्दाचे तेज, शोभा, मूल्य, लक्ष्मी असे अनेक अर्थ केले जातात. लक्ष्मी जी या विश्वाची जननी आदिमाया म्हटलं जातं, त्या आदिमाया आदिशक्तीची 3 मुख्य रूपं आहेत. या 3 मुख्य रूपामध्ये सावित्री, लक्ष्मी आणि शक्ती किंवा जिला दुर्गा, गौरी, पार्वती असं म्हटलं जातं, या 3 रूपांचा अंतर्भाव मुख्यत्वे होतो. मग या रूपांमध्ये जे लक्ष्मी रूप आहे ते रजोगुणाचं प्रतीक मानलेलं आहे. सावित्री हे तमोगुणाचं आणि गौरी किंवा पार्वती हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. मग भगवान विष्णूंची परमप्रिया सहचरी ही माता लक्ष्मी ही श्री शब्दाने सांगितली जात असली तरी श्रीचे भूमी किंवा या सगळ्या विश्वाचा आधार असणारी शक्ती असेही काही ठिकाणी अर्थ झालेले आढळतात. श्रयणात श्रीही म्हणजे जिचा आश्रय सगळे करतात, जिला शरण जातात ती श्री जणू काही या सगळ्या जीव मात्रांची आधारभूता पृथ्वी हीच श्री म्हणून ओळखली जाते. याला आधार जर आपण पाहिला तर यजुर्वेदाच्या आरण्यकामध्ये एक मंत्र उत्तर नारायण सूक्तात आपल्याला आढळतो. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम अश्विनौ व्यात्तम ईष्णन ईशाणामुम ईशान सर्वलोकम ईशान असा तो मंत्र आहे. जसं ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त आहे तसंच पुरुष सूक्त यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकामध्ये आपल्याला आढळतं. आणि या पुरुष सूक्ताला नारायण सूक्त आणि याच्याच पुढे असणाऱ्या 6 मंत्रांना उत्तर नारायण सूक्त म्हणून संज्ञा दिलेली आहे. या उत्तर नारायण सूक्तातल्या शेवटच्या मंत्रात हा श्री आणि लक्ष्मीचा एकत्रित उल्लेख केलेला आहे. इथे लक्ष्मी आणि श्री या 2 स्वतंत्र देवता आहेत. आता याचाच पाठभेद म्हणून ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ असाही मंत्र काही संहितात आढळतो. म्हणजे श्री किंवा ह्री अशी देवता इथे लक्ष्मीच्या बरोबरीने दाखवलेली आहे. याची आपण संगती जर पाहिली तर आजही दक्षिणेकडच्या दक्षिण भारतातल्या प्रायः सगळ्याच विष्णू मंदिरांमध्ये भगवान विष्णूंच्या किंवा जी विष्णू रूप आहेत, मग त्यामध्ये व्यंकटेश, श्रीनिवास, सुंदरराज, वरदराज, गुरुवायूरप्पा अशी अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या दोन्ही बाजूला उभय पार्श्वभागी श्रीदेवी आणि भूदेवी अशा 2 देवी दिसतील.
आता इथे काही ठिकाणी श्रीदेवीचा उल्लेख भूमी म्हणून येतो, तर काही ठिकाणी श्री या देवतेचा उल्लेख लक्ष्मी म्हणून येतो. आता या दोन देवी भगवंताच्या उभय पार्श्वभागी म्हणजे दोन बाजूला मागे भगवंताच्या उभ्या असल्याचा उल्लेख आपल्याला या वेगवेगळ्या संदर्भात आढळेल. इथे ही श्री आहे. रामायणामध्ये देखील उत्तरकांडामध्ये जेव्हा भगवान रामचंद्र निजधाम गमनासाठी निघाले, त्यावेळी शरयू तीरावर गोप्रतार तीर्थावर जात असताना भगवंताच्या प्रभू रामचंद्रांच्या उभयभागी दोन्ही बाजूंना श्री आणि लक्ष्मी किंवा श्री आणि पद्मा या दोन देवी चालल्या होत्या असा उल्लेख मिळतो. तर त्यामध्ये ही श्री म्हणजे भूदेवी किंवा या सगळ्या विश्वाची आधार रूपा, आश्रय रूपा वसुंधरा देवी असा एक संदर्भ, असा एक अर्थ आपल्याला लावून पाहता येईल. किंवा दुसरा जो श्री शब्दाचा अर्थ तेज, ओज किंवा मूल्य असा घेतला जातो, त्याची देवता असणारी माता महालक्ष्मी. आता आपल्या मनात स्वाभाविकच शंका येईल, नेमकं कोण धरायचं? तर लक्ष्मी अथवा भूमी कोणतीही देवी मानली, कोणत्याही स्वरूपाचा आपण स्वीकार श्री या शब्दाने केला तरी खरी ती एकमात्र एकमेवा द्वितीया आदिमाया हीच त्या नामाने, हीच त्या रूपाने सांगितलेली आहे. भगवंताची चितशक्ती, ज्या शक्तीने भगवंत जाणवतो, भगवंताच्या रूपाचं ज्ञान होऊ शकतं, तीच चितशक्ती या दोन रूपामध्ये, एक पराविद्या आणि अपराविद्या या रूपामध्ये भगवंताच्या उभयभागी, उभयबाही, दोन्ही दो बाही असं तुकाराम महाराज वर्णन करतात. राई रखुमा बाई उभ्या दोन्ही दो बाही, मयूर पिच्छे चामर ढळती काहीच्या काही, असं तुकोबांनी त्याचं वर्णन केलं आहे. पांडुरंगाच्याही रूपात या राई रखुमाबाई दिसतील, कृष्ण रूपामध्ये रुक्मिणी आणि सत्यभामा या दिसतील. या मूळ त्या चितशक्तीच्याच परा आणि अपरा विद्यांची प्रतीक आहे. एक विद्या ही त्या परमात्म्या व्यतिरिक्त जे काही आहे त्या अविद्येचा, त्या अज्ञानाचा निरास करते, ती अपरा विद्या आहे. आणि जी साक्षात भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी सहाय्यभूत होते, ती पराविद्या आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि भूदेवी अशी जर संगती लावली तर श्री ही भगवंताची पराविद्या, पराशक्ती आहे आणि भू ही भगवंताची अपराविद्या किंवा अपराशक्ती आहे. मग श्री म्हणजे भगवंताला, भगवंताचं मूल्य आपल्याला समजावून देणारी ही देवी आहे. महालक्ष्मी असं आपण जेव्हा त्या देवीला म्हणतो, त्याचा अर्थ जी सुलक्षणांनी संपन्न आहे. लक्ष्मण असा शब्द आहे आणि त्या लक्ष्मणने जी संपन्न आहे, युक्त आहे, ती लक्ष्मी. मग अशी जी सुलक्षणं आपल्या देहाठाई प्रकट होतात, त्या सुलक्षणांनी मिळून आपलं व्यक्तिमत्व हे त्याचं मूल्य वाढत असतं. आपल्या ठाई जी सुलक्षण आहेत, आपल्या ठाई जे गुणविशेष आहेत, लक्षण आणि गुणविशेष यांचं एकात्म्य हे एकरूप आहे आणि त्या गुणांनी, त्या उत्तम लक्षणांनी आपलं मूल्य निर्धारित होत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे चलनी नोटा आणि चलनी नाणी असतात. खरं तर मूळ तत्व, मूळ पदार्थ पाहिला तर कागद किंवा धातूचा तुकडा एवढंच त्या नाण्यांचं किंवा नोटांचं रूप असतं. मात्र त्या नाण्यावर किंवा नोटेवर जेव्हा राजमुद्रा अंकित होते तेव्हा तिची मूल्य निश्चिती होते. त्या कागदाला किंवा धातूच्या तुकड्याला जे मूल्य आहे ते त्याच्यावर अंकित असलेल्या राजस्व मुद्रेचा प्रभाव आहे. ती राजमुद्रा आहे म्हणून त्या कागदाला किंवा त्या धातूच्या तुकड्याला महत्त्व आलेलं आहे आणि त्यामध्येही वेगवेगळे संख्यांचे निर्देश आहेत.
मग त्या संख्या निर्देशानुसार तो धातूचा तुकडा 1 रुपयाचा आहे का 2 रुपयाचा आहे का 5 रुपयाचा आहे का 10 रुपयाचा आहे हे ठरत आहे. अर्थात हे कशामुळे ठरतंय? त्या धातूच्या तुकड्यावर जी लक्षणं कोरलेली आहेत, जी चिन्ह आहेत, त्यानुसार त्याचं मूल्य निर्धारित होणार आहे. याला लक्ष्मी असं म्हटलंय. जे सुचिन्ह आहे, सुलक्षण आहे, ती लक्ष्मी आहे. आता थोडक्यात जर आपण अर्थ पाहिला तर जी बाह्य लक्षणं आहेत, बाह्य चिन्ह आहेत, तिला जर आपण लक्ष्मी म्हटलं तर त्या चिन्हांनी अंकित जी वस्तू झालेली आहे, त्या वस्तूच्या आत जे गुण, जी मूल्यवत्ता निहित आहे, प्रतिष्ठित आहे, त्या अंतरिम मूल अशा गुणवत्तेला श्री म्हटलंय. म्हणजे एकाच गोष्टीची 2 रूप आहेत. एक बाह्य रूप आहे, ते बाह्य रूप हे लक्ष्मी आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळी लक्षणं आहेत. आणि एक आंतरिक रूप आहे ज्याच्यामध्ये त्याची खरी गुणवत्ता, त्याचं वैशिष्ट्य दडलेलं आहे. ती आंतरिक गुणवत्ता, ते वैशिष्ट्य श्री या शब्दाने सांगितलेलं आहे. ते मूल्य आहे. थोडं समजून घेऊ. तत्वज्ञान जेवढं आपण शब्दबंबाळ करतो, तत्वबंबाळ करतो, तेवढं समजायला अवघड जातं. म्हणून थोडं एक उदाहरण पाहू. असं आहे, एखाद्या व्यक्तीचं शरीर हे सगळ्या उत्तम लक्षणांनी संपन्न आहे. मग आजच्या दृष्टीने त्याला 6 ॲप्स आहेत, छान व्यायामाने सुदृढ असं शरीर आहे. त्याचे डोळे अगदी छान आखीव रेखीव आहेत. त्याचा चेहरा अगदी सुंदर, एखाद्या नायकासारखा, मदनासारखा आहे. त्याचे केस छान आहेत. असं पूर्ण शरीर 32 लक्षणांनी संपन्न आहे. पण लक्षात घ्या, त्याच्या आत मध्ये जी चेतना हवी आहे, जो प्राण हवा आहे, तो त्या शरीरात नसेल तर त्या शरीराचा काही उपयोग आहे का? शरीर तर उत्तम आहे, पण त्या शरीरामध्ये प्राणच नसेल तर जसं त्या सगळ्या लक्षणांचा उपयोग शून्य आहे. तसं लक्ष्मी म्हणजे काय? ती सगळी बाह्य लक्षणं, संपन्नता आहे, मात्र आंतरिक गुणवत्तेचं जे अधिष्ठान आहे ते श्री या शब्दाने सांगितलं जातंय. ते मूल्य आहे. त्यामुळे लक्ष्मी ही स्थूल रूप आहे, तर श्री ही सूक्ष्म रूप आहे. पुराणामध्ये कथाभाग आढळतो की दुर्वास महर्षी एकदा स्वर्गलोकी इंद्राची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी जाताना दुर्वास ऋषींनी एक दिव्य सुगंधी पुष्पांची माळ आपल्याबरोबर घेतलेली होती. भगवान शिवांच्या प्रसादाने प्राप्त झालेली ही माला दुर्वासांनी देवराज इंद्राला भेट म्हणून अर्पित केली आणि सांगितलं, ही माळ ज्याच्या मस्तकावर ठेवली जाईल तो या त्रैलोक्यामध्ये पूज्य होईल. झालं असं, इंद्र हा आपल्या ऐश्वर्य मदामध्ये इतका मत्त झाला होता, इतका मदांध झाला होता की प्रत्यक्ष दुर्वासांनी दिलेली ही माळ, तिचं मूल्य, तिचं महत्त्व त्याने जाणलं नाही आणि ती माळ त्याने आपलं वाहन असणाऱ्या ऐरावताच्या मस्तकावर ठेवून दिली. आता ही सुगंधी पुष्पांची माळ असल्यामुळे त्या माळेभोवती भ्रमर, भुंगे गोळा झाले आणि ते घोंगावल्यामुळे ऐरावत हा घाबरला आणि त्या भुंग्यांपासून पिछा सोडवण्यासाठी त्याने आपल्या सोंडेने ती माळ आपल्या गंडस्थळावरून काढली आणि आपल्या पायाखाली तुडवून नष्ट करून टाकली. हे पाहणाऱ्या दुर्वासांना तो आपण दिलेल्या उपहाराचा अपमान वाटला आणि तात्काळ त्यांनी शापवाणी उच्चारली, हे देवेंद्रा, ज्या ऐश्वर्य मदामुळे तू मी दिलेल्या या उपहाराचा उपमर्द केलास, त्यार्थी तुझ्या ठाई ही श्री नांदण्यायोग्य नाही. तुझ्या ठाई हे ऐश्वर्य जे दिसतंय ते शोभेनासं होईल, त्याच्यातली शोभा नष्ट होईल.
श्री तुझ्याजवळ नांदणार नाही, सगळं दैवांचं ऐश्वर्य निश्रीक होऊन जाईल, असा शाप उच्चारला. आणि त्यामुळे देवांच्या ठाई जे जे काही ऐश्वर्य होतं, समृद्धी होती, ते क्षणात निस्सत्व निस्तेज होऊन गेलं, निश्रीक झालं. म्हणजे काय, सगळं होतं तिथेच होतं तसंच होतं, मात्र त्याच्या ठाई जे तेज होतं, त्याच्या ठाई दडलेलं जे मूल्य होतं, ते अचानक नाहीसं झालं. त्याची गुणवत्ता क्षणात नाहीशी झाली. अगदी आधुनिक काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा नोटाबंदी आली, तेव्हा नोटाबंदी जाहीर झाल्याच्या पूर्वी काही क्षणापर्यंत ज्या कागदाच्या कपट्याला बरंच मूल्य होतं, तेच मूल्य नोटाबंदी झाल्यावर, जाहीर झाल्यावर वाटेनासं झालं. लवकरात लवकर हा कागदाचा कपटा आपल्याकडून कसा निघून जाईल, कसा तो आपण जमा करू, याची धावपळ प्रत्येकाची सुरू झाली. म्हणजे काय, कागद तोच होता, त्याची बाह्य लक्षणं सगळी अशीच होती, मात्र एक राजाज्ञा, एक निर्णय, त्या निर्णयासरशी, त्या निर्णयाच्या उद्घोषणेसरशी त्या कागदाचं मूल्य नष्ट होऊन गेलं, लुप्त होऊन गेलं. तसंच देवांकडे होतं ते सगळं होतं, मात्र त्यातली श्री निघून गेली, त्यातली शोभा, त्यातलं तेज, त्यातली गुणवत्ता निघून गेली. ही गुणवत्ता म्हणजे श्री आहे. आणि त्या गुणवत्तेचा, त्या महात्म्याचा जो पती आहे तो श्रीपती आहे. म्हणून भगवंताची सगळी नावं आहेत. लक्षात घ्या, एकेका नावाचा आपण अर्थ पाहू. पहिलं नाव आहे श्रीवत्स वक्षाहा. श्रीवत्स लांछन असंही एक नाव आहे भगवंताचं. हृदयी श्रीवत्स लांछन भूषण मिरवी श्री भगवान, तयावरुते कंठस्थान जया ते मुनिजन अवलोकिती, असं देवीदास कवींनी आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये वर्णन करून ठेवलंय. श्रीवत्स वक्षाहा, ज्याच्या वक्षस्थळावर, ज्याच्या हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे. आता हे श्रीवत्स चिन्ह काय आहे, तर ज्याच्या हृदयावर लक्ष्मी विराजमान आहे, त्या लक्ष्मीचं निवासाचं प्रतीक म्हणजे हे श्रीवत्स आहे. या श्रीवत्साविषयी काही कथा प्रचलित आहेत. जर शरीर रचनेचा आपण विचार केला तर शरीर रचनेमध्ये आपल्या विशेषतः पुरुषांच्या हृदयावर जे रोम असतात, केस असतात, त्या रोमावलीमध्ये दक्षिणावर्त केसांचा भोवरा असतो. सामान्य व्यक्तीच्या हृदयावर जर दक्षिणावर्त केसांचा भोवरा आणि त्यातही हे केस शुक्ल वर्णाचे असतील तर ते श्रीवत्स चिन्ह मानलं जातं. 32 लक्षणापैकी एक उत्तम लक्षण आहे. हे उत्तम पुरुषाचं लक्षण किंवा अवतारी पुरुषाचं लक्षण मानलं जातं. तो श्रीवत्स या शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे. दुसरा अर्थ जो आहे, कथा अशी आहे की एकदा नंदी, जो शिलाद ऋषींचा पुत्र होता, जो पुढे भगवान शंकरांचं वाहन झाला, या नंदीशी सगळ्या देवांचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये प्रत्यक्ष विष्णूंशी जेव्हा नंदी लढत होता, तेव्हा विष्णूंच्या हृदयावर त्याने आपली लाथ मारली, आपला खूर मारला. आणि भगवान विष्णूंनीही, हा गोपुत्र आहे म्हणजे गायीचा मुलगा आहे. कथा अशी आहे की या सगळ्या विश्वाच्या आरंभकाळी प्रजापतीने एक वृष आणि एक सुरभी नावाची गाय उत्पन्न केली आणि यांच्या संयोगातून सगळा गोवंश उत्पन्न झाला. त्या सुरभीचा हा पुत्र म्हणजे नंदी होता. त्यामुळे त्या धेनूचं, गोमातेचं अपत्य संतती असणारा हा नंदी आपल्या उरावर लाथ मारतोय, हे भगवंतानी आनंदाने स्वीकारलं. त्यामुळे सुरभी या देवीला देखील श्री म्हटलं जातं. कामधेनूला श्री अशी संज्ञा आहे. त्या कामधेनूच्या वत्साने म्हणजे वासराने
जी लाथ मारली त्याचं चिन्ह जो आपल्या वक्षावर हृदयावर मिरवतो तो श्रीवत्स वक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवत्स वक्षस, श्री म्हणजे कामधेनू, त्या कामधेनूच्या बछड्याने वासराने म्हणजे नंदीने मारलेली लाथ जो आपल्या हृदयावर मिरवतो. लक्षात घ्या, आपण मागेही पाहिलं की भगवंत हा गोब्राह्मण प्रतिपालक आहे. तो गायी आणि जे ज्ञानी ब्रह्मवित असे ब्राह्मण आहेत त्यांचा मान तो कायम राखतो. त्यामुळे हा गोपुत्र असणारा नंदी काय किंवा ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ वरिष्ठ असणारे महर्षी भृगू काय, त्यांच्या पायाचं चिन्ह तो उरी बाळगतो. दुसरी कथा आपल्याला भागवत पुराणाच्या 10व्या स्कंधामध्ये आढळते. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असा निवाडा करायची वेळ आली, स्वयंभुव मनूच्या यज्ञामध्ये अग्रपूजा कोणाची व्हावी असा वाद उपस्थित झाला. काही ऋषी म्हणत ब्रह्मदेव हा लोकस्रष्टा आहे, त्याची पूजा अग्रक्रमाने व्हायला हवी. काही ऋषी म्हणत होते की भगवान शंकर जो प्रलयंकर आहे त्याची पूजा अग्रक्रमाने व्हायला हवी. आणि काही म्हणत होते की भगवान विष्णू हेच या विश्वाचे विश्वाधार विश्वंभर आहेत, पालक आहेत, त्यामुळे त्यांची पूजा आधी व्हायला हवी. वाद विकोपाला जायला लागल्यावर स्वयंभुव मनुनी महर्षींमध्ये जे सर्वश्रेष्ठ साक्षात भगवंताची विभूती आहेत, महर्षीणाम भृगुहु अहम, अशी पावती प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायात दिलेली आहे. त्या भृगूंना विनंती केली की आपणच आता या वादाचा निवाडा करावा. तेव्हा महर्षी भृगूंनी 3ही देवांची परीक्षा घेतली. ब्रह्मदेवांकडे भृगू गेले आणि तिथे नमस्कार न करता तसेच स्तब्ध उभे राहिले. ब्रह्मदेव हे त्यावेळी ब्रह्मसभेमध्ये चाललेल्या संगीतामध्ये मग्न झालेले होते. आपला हा पुत्र आला आणि अभिवादन न करता तसाच उभा राहिला हे ब्रह्मदेवानी जाणलं, पण आपलाच मुलगा आहे, त्याने चूक केली तर किती ती मनाला लावून घ्यायची असा विचार करून त्यांनी त्या उद्दंड स्वभावाचा कुठेही राग मनात धरला नाही. मात्र मनात हा भाव निश्चित आला आणि हा मनोगत ब्रह्मदेवाचा भाव भृगूंनी ओळखला आणि सांगितलं हे रजोगुणाचं लक्षण आहे. की राग आला मात्र तो व्यक्त केला नाही, दाबून टाकला. अनाक्रोश क्षमा ह्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे तू कायम रजोजुष्ट रजोमयीच ओळखला जाशील. मग भृगु ऋषी कैलास पर्वतावर गेले, जिथे स्वतः शिव गौरींबरोबर आनंद तांडवामध्ये मग्न झाले होते. भृगु ऋषी आलेत याचं भानही त्यांना नव्हतं. तेव्हा भृगु ऋषींनी चिडून यांना शाप दिला की तू तमोमयी आहेस, त्या तमोस स्वरूपामध्ये लिंग स्वरूपामध्येच तुझी पूजा होईल, कधी व्यक्त मूर्त रूपात तुझी पूजा होणार नाही. हा शाप ऐकून भगवान शंकर भृगूंना मारण्यासाठी शूल घेऊन उद्यत झाले. तेव्हा सत्वस्वरूपा भगवती गौरींनी त्यांना शांत केले. भृगु ऋषी तिथून बाहेर पडले आणि आता तडक वैकुंठाचा रस्ता त्यांनी स्वीकारला. वैकुंठामध्ये ते आले त्यावेळी शेषशय्येवर भगवान विष्णू शयन करतायत असं त्यांना दिसलं. आपण आलोय याची कोणतीच खूण त्यांना भगवान विष्णूंच्या चर्येवरून जाणवेना. तेव्हा प्रत्यक्ष नारायणाच्या हृदयस्थलावर भृगूंनी जाऊन लत्ता प्रहार केला, लाथ मारली. आणि या लत्ता प्रहाराने भगवान नारायण योगनिद्रेतून जागृत झाले आणि त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर भृगु ऋषींचे पाय चेपायला सुरुवात केली. म्हणाले, ब्रह्मन, आपण माझ्या हृदयावर लाथ मारलीत खरी, पण माझ्या हृदयावर हा कौस्तुभमणी आहे, तो प्रस्तर आहे म्हणजे शेळाच आहे. रत्न हा दगड असतो, त्या दगडावर पाय मारल्यामुळे आपल्या कोमल पायांना इजा तर नाही ना झाली.
माझं हृदयही दगडासारखंच आहे, कारण आपल्यासारखा एवढा ब्रह्मवेत्ता ऋषी माझ्या दारी आला आणि त्याचं साधं भानही मला नसावं. माझं हृदय निश्चितच पाषाणाचं असलं पाहिजे. तर अशा पाषाण हृदयावर आपला लत्ता प्रहार घडल्यामुळे आपल्या पायाला काही इजा तर झाली नाही ना, असं म्हणून स्वतः भगवान नारायण भृगूंचं पादसंवाहन करताय. त्या पायाला इजा झालीये, घट्टा पडला. त्याला अक्ष असा शब्द संस्कृतात वापरलाय. जो घट्टा किंवा व्रण असतो त्यालाही अक्ष म्हणतात. मात्र दक्षिणेमध्ये या अक्षाला अक्ष शब्दावरून डोळा होता असं मानलं गेलं. भृगूंच्या पायाला डोळा होता आणि भगवंतानी तो डोळा काढून टाकला. गर्वाचा डोळा असा त्याचा उल्लेख आहे. मात्र अक्ष हा शब्द व्रणाचा अर्थ व्यक्त करतो या संदर्भात. तर तो व्रण दूर केला, पादसंवाहन केलं. त्यामुळे भगवान नारायणांचा हा सत्वशील स्वभाव पाहून भृगू प्रसन्न झाले आणि त्यांनी नारायणांची क्षमा मागितली. मात्र भगवंतांनी सांगितलं की तुम्ही क्षमा मागू नये, मात्र आपल्या या पद प्रसादाची खूण मी नेहमी माझ्या हृदयावर वागवेन. आणि ती खूण भगवान विष्णूंनी आपल्या हृदयावर वागवली. तो भृगूंचा पदप्रसाद श्रीवत्स लांछनाच्या रूपाने भगवंताच्या हृदयावर दिसतो. आता याची श्रीवत्स शब्दाशी संगती कशी लावायची? तर श्री म्हणजे लक्ष्मी किंवा त्या ऐश्वर्याची अधिदेवता ही पहिल्या अवतारात भृगूंची कन्या म्हणून प्रकट झाली. विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे, लक्ष्मीचा पहिला भूतलावरचा अवतार हा भृगूंच्या घरी झाला म्हणून तिचं एक नाव भार्गवी असं आहे. तर श्री ही ज्यांची वत्सा म्हणजे कन्या झाली ते श्रीवत्स. हा सामासिक शब्द कौसल्या माता या शब्दाप्रमाणे सोडवायचा. म्हणजे काय? श्री ही ज्यांची वत्सा म्हणजे कन्या, अपत्य, संतती म्हणून जन्माला आली ते भृगु श्रीवत्स. आणि त्या भृगूंच्या पायाचं लांछन, त्याचं चिन्ह ज्या हृदयावर उमटलं ते श्रीवत्स लांछन, श्रीवत्स वक्ष भगवान विष्णू. पुढे कथा असंही सांगते की भगवान विष्णूंच्या हृदयावर हा विप्रपद प्रसाद जो उमटला ते लक्ष्मण, ते सुलक्षण म्हणून तीच लक्ष्मी मानून भगवान विष्णूंना लक्ष्मीपती मानलं गेलं. या त्यांच्या स्वभावावर भृगु ऋषी हे त्या स्वभावावर मुग्ध झाले आणि त्यांनी आपली कन्या ही श्री भगवान विष्णूंना अर्पण केली. म्हणून श्रीपती भगवान प्रसिद्ध झाले. किंवा श्री जी जगन्माता आहे आणि त्या जगन्मातेचं वत्स म्हणजे हे सगळं जगत आहे. त्या श्रीचं वत्स बाळ असणारं हे विश्व जगत ज्याच्या वक्षस्थळी, ज्याच्या हृदयावर विराजमान आहे, ज्याच्या हृदयात विराजमान आहे, म्हणजे अख्ख्या विश्वाला जो हृदयावर मिरवतो, हृदयात मिरवतो तो भगवंत श्रीवत्सवक्ष आहे. श्रीवत्सवक्षा श्रीवासहा. आता ही भगवती आदिमाया महालक्ष्मी किंवा श्री ही भगवंताच्या ठाई आश्रय करते. गंमत बघा, अख्खं विश्व या श्रीच्या ठाई आश्रय घेतं, मात्र ही श्री भगवान विष्णूंच्या ठाई आश्रयाला येते. म्हणजे चराचराचा आश्रय भगवान विष्णू आहेच, मात्र या चराचराच्या आश्रयभूता लक्ष्मीचा आश्रय देखील भगवान विष्णूच आहे. विश्वाने आश्रय त्या श्रीच्या ठाई घेतला आणि त्या श्रीने आश्रय त्या नारायणांच्या ठाई घेतला, म्हणून तो श्रीवास आहे. सगळ्या विश्वातल्या मूल्याचं शेवटचं अधिष्ठान, सगळ्या सद्गुणांचं अधिष्ठान हा भगवंत आहे, म्हणून तो श्रीवास आहे. या विश्वामध्ये जे काही मूल्यवान आहे
प्रत्येक गोष्टीची एक मूल्य व्यवस्था आहे. आज आपण इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र जे शिकतो ते अर्थशास्त्र आपल्याला शिकवतं प्रत्येक गोष्टीचं मूल्य ओळखायला. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या व्हॅल्यूनुसार, व्हॅल्युएशननुसार आपला त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीशी होणारा व्यवहार, वर्तन हे ठरत असतं. म्हणजे काय, आपल्या आयुष्यात ज्यांचं मूल्य अधिक आहे त्यांना आपण अधिक वेळ देतो किंवा आपण त्यांच्याशी उत्तमोत्तम व्यवहार करतो. त्यांच्याशी असलेलं वागणं, बोलणं हे अदबीने असतं. मात्र हीच गोष्ट ज्यांचं मूल्य आपल्या आयुष्यात कमी आहे किंवा ज्यांचं मूल्य आपल्याला वाटतच नाही त्यांच्याशी आपण चांगला व्यवहार ठेवत नाही. जेवढ्याच तेवढं आपण त्यांच्याशी वागतो. म्हणजे थोडक्यात हे मूल्य आहे. प्रत्येकाला आपण मूल्यांकित केलेलं आहे, व्हॅल्यू ठरवलेली आहे. आता जर अशी व्हॅल्यू जगातल्या प्रत्येक पदार्थाला दिली तर प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा मरणधर्म आहे, क्षणभंगूर आहे. काही ना काहीतरी घटना घडली, संहार झाला की ही वस्तू नष्ट होणार आहे, आकार लुप्त होणार आहे. मात्र राहणारे शाश्वत ते त्याच्या मागचं मूल्य. वस्तूचा आकार नष्ट झाला तरी त्यातलं मूल्य नष्ट होत नाही, त्याची गुणवत्ता नष्ट होत नाही, ती कुठेतरी स्थायी रूपात राहते आणि त्या मूल्यवत्तेचं असं स्थायी स्थान, आश्रय म्हणून भगवंत आहे, म्हणून तो श्रीवास आहे. या विश्वामध्ये जे जे काही चांगलं आपल्याला दिसतंय ते भगवंताचा गुण आहे. त्याचं मूळ स्थान, अधिष्ठान हे भगवंत आहे. म्हणून आपण मागेही गीतेतला हा श्लोक विभूती योगातला उद्धृत केला होता. यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवा. जगात जे जे विभूतिमत आहे, जिथे काही विशेष असं तेज, सत्व जाणवत आहे, श्रीमत जिथे श्री आहे, ऊर्जितमेव वा ऊर्जस्वल असं ते तत्व आहे. तत्त ते ते अवगच्छत्वम, हे अर्जुना तू निखालसपणे जाण, मम तेजोंश संभवा, माझ्या तेजाच्या अंशातून ती वस्तू प्रकट झाली. असंच आहे. म्हणजे काय, प्रत्येक वस्तूच्या ठाई जे काही कमी जास्त का होईना मूल्य दडलेलं आहे ते मूल्य हे भगवंताचं अस्तित्व आहे. ते मूल्य म्हणजे श्री आहे आणि ती श्री भगवंताचा गुण आहे. षड्गुणैश्वर्य पाहताना श्री हा भगवंताचा एक गुण आपण पाहिला होता. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः, श्री ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णां भग इति, ही श्री आहे. त्यामुळे भगवंत हा श्रीवास म्हणून ओळखला गेला आहे. श्रीचं निवास असतात. जेव्हा अमृत मंथनातून दुर्वासांच्या शापामुळे ही श्री लुप्त झाली, दैत्यांनी देवांना जिंकलं, आसुरी विचार, आसुरी आचार दैवी आचार विचारावर हावी झाले, तेव्हा सगळ्या देवांनी ब्रह्मा विष्णू महेशांना साकडं घातलं. तेव्हा या त्रिदेवांनी अमृत मंथन करण्याची सूचना केली. समुद्राचं मंथन करून त्यामधून अमृत प्रकट होईल आणि त्या अमृताचं सेवन झालं, पान झालं की देवांना ती श्री पुन्हा प्राप्त होईल. कारण या प्रवासामध्ये जी अनेक रत्न प्रकट होतील त्यामध्ये श्रीची अधिष्ठात्री देवता लक्ष्मी पुन्हा प्रकट होईल. या सूचनेनुसार देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्र मंथन आरंभलं आणि त्या समुद्र मंथनातून क्रमशः 14 रत्न उत्पन्न झाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरिश्चंद्रमा. आपण मंगलाष्टकामध्ये ही सगळी 14 रत्न आठवतो. त्यामधलं एक रत्न म्हणजे ही श्री आहे, लक्ष्मी आहे. श्री ही सूक्ष्म आहे, त्यामुळे लक्ष्मी जी स्थूल आहे ती प्रकट झाल्याशिवाय श्री प्रकट होणार नाही, दिसणार नाही.
म्हणून लक्ष्मीचा जन्म या समुद्र मंथनातून झाला असं म्हणतात. त्या लक्ष्मीच्या ठाई मूळ तत्व हे श्री आहे. आता ही लक्ष्मी किंवा श्री उत्पन्न झाली, मात्र कोणाशी हिचा विवाह होणार याच्यावरून पुन्हा विवाद सुरू झाला. एक मोठं स्वयंवर आयोजित केलं गेलं. सगळे देव, दानव, असुर, मानव, ऋषी, गंधर्व सगळे लाईनीत उभे आहेत. सगळ्यांनी ओळी लावल्या आहेत की आपल्याला मिळावी ही लक्ष्मी, आपल्याला त्या श्रीने वरावं. सगळे उत्सुक आहेत, सगळे आशेने बघतायत की ही लक्ष्मीच्या हातातली माळ आपल्या गळ्यात पडेल. मात्र लक्ष्मी सूक्ष्म दृष्टीने सगळ्यांकडे पाहते, कोण यातला पात्र आहे. तेव्हा लक्ष्मीने मनाशी ठरवलं की हे सगळं विश्वच जणू काही इथे माझ्यासाठी माझी इच्छा करत लोटलंय. मात्र मला तीच व्यक्ती न्याय देऊ शकते, मला तीच व्यक्ती धारण करू शकते जी माझी अभिलाषा, कामना धरणार नाही, जी निष्काम आहे त्याच्याकडेच मी राहू शकते. तोच मला खरं मानाचं स्थान देऊ शकतो. लक्ष्मीचं किंवा श्रीचं स्थान कुठे आहे? जो तिच्याविषयी निरभिलाष आहे, ज्याच्या मनात तिच्याविषयी आसक्ती नाहीये, तोच खरं लक्ष्मीचं स्थान व्हायला पात्र आहे. आणि असा त्रैलोक्यामध्ये एकमेव परमपुरुष परमात्मा भगवान नारायण लक्ष्मीला दिसला, जो या स्वयंवरामध्ये सहभागी झाला नव्हता, जो आपल्या लोकी निजा आनंदामध्ये मग्न होता. तेव्हा लक्ष्मीनी अन्य सगळ्यांना मागे टाकलं आणि अखेर ही वरमाला नेऊन नारायणाच्या गळ्यात अर्पित केली. आणि ती लक्ष्मी भगवान नारायणांच्या वक्षस्थलावर, हृदयावर जाऊन कायमची विसावली. थोडक्यात या लक्ष्मीचं एकमेव निवासस्थान हा भगवान विष्णू झाला. यामध्ये दुसरा संकेत असा आहे की एकमेव भगवान विष्णूच असे आहेत ज्यांच्या ठाई ही लक्ष्मी विराजमान झाल्यामुळे त्या लक्ष्मीचा फायदा, लक्ष्मीचा उपयोग हा सगळ्या विश्वाला होणार आहे. कारण एकमेव विश्वंभर, विश्वात्मा, विश्वरूप, विश्वात्मक विष्णूच आहे. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवती असं उपनिषद म्हणतात. त्या एकाला जाणलं की सगळ्याला जाणल्यासारखं होईल, असा एकमेव अद्वितीय भगवान विष्णू आहे. त्यामुळे त्यांच्या ठाई मी वास केला तर माझ्या सगळ्या गुण, ऐश्वर्य, संपदेचा उपयोग या त्रैलोक्याला होऊ शकेल. बाकी सगळे जण हे उपाधी विशिष्ट आहेत. मी जर ब्रह्मदेवाकडे गेले तर मी ब्रह्मदेवाची होऊन राहीन, शिवाकडे गेले तर शिवाची होऊन राहीन, इंद्राकडे गेले तर इंद्राची होऊन राहीन. मात्र या विश्वंभर विष्णूंकडे जर मी गेले तर मी विश्वात्मक, विश्वाची, विश्वेश्वरी होऊन राहीन. हे त्या लक्ष्मीने ओळखलं आणि वरमाला नारायणांच्या कंठात घातली. त्यामुळे ती विश्वेश्वरी जगत्धात्री म्हणून प्रसिद्ध झाली. म्हणून त्या भगवंताला श्रीवास किंवा दुसरं एक नाव श्रीनिवास असंही आहे. श्रीचा पूर्णपणे वास त्यांच्या ठाई आहे. श्रीला दुसरं ठिकाणच असू शकत नाही. श्री लक्ष्मी बाकी अन्य जीवांकडे जरी अंशांश रूपानं जात असली, आपण सगळे श्रीमान आहोत. आपल्या नावामागे आपण लावतो कायम उपाधी श्रीमान, श्री डॉट. श्रीयुत म्हणजे काय? आपण त्या श्रीने संपन्न आहोत असं आपण जाहीर केलंय, असं आपण ठरवलंय, स्वयंघोषित श्रीमान आहोत. पण आपल्याकडे जी श्री आहे ती त्या परमश्री महालक्ष्मी, महाश्रीचा एक इवलासा अंश आहे. तिच्या एका अंशाने, म्हणजे जसं त्या काजव्याच्या ठाई एवढासा प्रकाशाचा किरण त्याच्या शरीरात असतो आणि त्याने त्याला वाटतं आपण किती तेजस्वी झालो, मी सगळा आसमंत माझ्या प्रकाशाने भारून टाकीन, अशा आविर्भावात तो आकाशामध्ये उडायला लागतो. तशी आपली गत आहे. आपल्याला त्या लक्ष्मीचा, त्या श्रीचा एक अंश मिळालाय आणि आपण मानतोय की अरे बघा माझं ऐश्वर्य या जगात
अद्वितीय आहे, माझ्यासारखा मीच, आमच्यासारखे आम्हीच, या भावामध्ये आपण वावरतोय. पण लक्षात हे घ्यायला हवं, ती लक्ष्मी पचवणं, आपल्या ठाई नांदवणं, तिला स्थिर करणं हे शक्य नाही, कारण ती कायम चपला चंचल आहे. ती जिथे जाते तिथे स्थिर राहू शकत नाही, कारण ती स्थिर एकमेव भगवान नारायणांच्याच रूपात राहते. निशेषेण वासः श्रियः यत्र स श्रीनिवासः. अंतिम निवासस्थान, पूर्ण निवासस्थान, जिथून लक्ष्मी कधी चळू शकत नाही, ढळू शकत नाही, चलित होऊ शकत नाही, असं स्थान म्हणजे भगवंत आहेत. म्हणून त्या भगवंताचं नाव श्रीवास किंवा श्रीनिवास आहे. श्रीपती, श्रीचा पती, श्रीमतांबरहा. आपल्याला जो अहंकार आहे, मी श्रीमंत आहे, पण खरा श्रीमंत तो भगवंत आहे. आपलं सगळं ऐश्वर्य हे क्षणभंगूर आहे, काही क्षणांपुरतं आहे, ते संपून जाणार आहे. आपण संपलो की आपल्या ऐश्वर्याची किंमतही संपून जाणार आहे. पण भगवंताचं ऐश्वर्य हे अनंत ऐश्वर्य आहे. म्हणून तो श्रीमतांवरहा, श्रीमंतांमध्ये श्रीमंतांचा श्रीमंत असा एकमेव भगवंत आहे. श्री 10. आता गंमत अशी आहे की तो फक्त श्रीचा साठा करतो असं नाही, तो श्रीद आहे. तो श्री प्रदान करणारा आहे. श्रीप्रद, श्रीद आहे. श्री 10. लक्ष्मी ही दानातून स्थिर होऊ शकते. दानं भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती, असं शास्त्रकार सांगतात. लक्ष्मीच्या, श्रीच्या 3 गती आहेत, 3 दिशा आहेत: दान, भोग आणि नाश. एकतर दान द्या, दान दिलं तर लक्ष्मी पुन्हा येईल. दुसरं उपभोग घ्या, उपभोग घेतल्यावर ती पुन्हा येईल का नाही, शाश्वती नाही, कारण ती उपभोगातून नष्ट होते, संपून जाते. मात्र हे काही न करता जो केवळ साठवून ठेवतो, संचयशील आहे, त्याच्या लक्ष्मीचा, त्याच्या धनाचा केवळ नाशच होतो. श्री ही दानाने अभिवृद्धी पावते. त्यामुळे श्रीद, जो दान करतोय, लक्ष्मी सदैव दान करतोय. लक्षात घ्या, आपल्या पत्नीचं दान करणारा भगवंताशिवाय दुसऱ्या या जगात कोणीही नाही. आपली पत्नी जो देऊन टाकतोय तो श्रीद आहे. त्याच्याकडे जे मागाल ते तुम्हाला मिळणार. मात्र खरी गंमत, खरा भक्त जो आहे ना, तो भगवंताकडे श्री मागत नाही. इथे आहे, भगवंताने जर ठरवलं तर त्रैलोक्याचं ऐश्वर्य तुमच्याकडे तो सुपूर्द करतो. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, असं त्याला म्हटलेलं आहे. भगवंताचा स्वभाव हा दानशील आहे. भगवंताच्या दिव्य गुणामध्ये औदार्य हा एक गुण विशेष सांगितलेला आहे. तो कसा आहे, तो उदार आहे, वदान्य आहे. मोरोपंतांनी जेव्हा त्या नारायणाचं वर्णन आपल्या केकावलीत केलं, त्यामध्ये त्याची अनेक विशेषणं पहिल्या श्लोकात मोरोपंत सांगतायत. त्यामध्ये ते म्हणतायत, सदा श्रितपदा सदा शिव मनो विनोदास्पदा वदान्य जन सद्गुरो प्रशमिता मिता सन्मदा स्वदास वशमानसा कलिमलांतका कामदा गदारी दरनंद कांबुजधरा नमस्ते सदा. बाकीच्या विशेषणांचा मी अधिक खोलात इथे अर्थ पाहत नाही, केवळ लक्ष केंद्रित करतो ते वदान्य जन सद्गुरो या शब्दावर. वदान्य म्हणजे उदार. अशा उदार लोकांचा जो गुरु आहे त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, तो वदान्य जन सद्गुरू आहे.
ज्याच्याकडून दानाची स्फूर्ती अनेक जण घेतात असा तो वदान्य जन सद्गुरू आहे, म्हणून तो श्रीद आहे. अनेक प्रसंग पुराणामध्ये आपल्याला याचा प्रमाण म्हणून सांगता येतील. भगवान रामचंद्राच्या अवतारामध्ये घटना अशी घडली आहे की राज्याभिषेक होता होता माता कैकेयीने वनवासाचं वचन दशरथाकडे मागितलं आणि पित्याची इच्छा हे वचन द्यायची नव्हती, तरीही भगवंतानी पित्याच्या वचनाचं पालन करण्यासाठी पित्याच्या वतीने मातेला ते वचन देऊन टाकलं. आपलं ऐश्वर्य, हातात आलेली राजसत्ता भगवंतानी सोडून दिली. आणि हे झाल्यावर सगळी प्रजा अचंबित आहे की जी सत्ता मिळवण्यासाठी इथे भावाचा, पित्याचा वध केला जातो, खून पाडले जातात, हत्या केल्या जातात, नाही ती कुभांड रचली जातात, तिथे हा राजपुत्र हाती आलेलं नव्हे, प्रत्यक्ष पिता सांगतोय तू मला बंधन घाल, मला कारागृहात डांब आणि तू सुखे नाही व राज्य कर, त्यातच माझा खरा आनंद दडलेला आहे, असं सांगत असताना या राज्यश्रीचा त्याग करतोय. राज्यम येन पटांत लग्न तृणवत, पदराला आपल्या एखादं तृण लागावं, गवताचं पात चिकटावं आणि ते पात आपण ज्या सहजतेने काढून टाकून देतो त्या सहजतेने ती राज्यश्री त्यागली, देऊन टाकली. म्हणाले माझ्या भावाला ही असू दे, भरतासाठी ही असू दे. एक प्रकारे हे दान आहे, श्रीद. आजचा एखादा महाभाग असता तर कसं त्याला मिळणार नाही, कोणीच कसं माझ्या जागी येऊ शकणार नाही याची खातर जमा केल्याशिवाय तो थांबला नसता. मात्र प्रभू रामचंद्र श्रीद आहे आणि हे करून थांबले नाहीत, तर त्यांची जी संपत्ती होती, आता वनवासाला निघायचंय, वनवासाला निघायचंय म्हटल्यावर आपल्या संपत्तीची योग्य ती विल्हेवाट, विनिमय हा लागला पाहिजे. ती बरोबर घेऊन जायची सोय नाहीये, कारण कैकेयीने सांगितलंय कोणतंही राजचिन्ह बरोबर बाळगायचं नाही, ऐश्वर्य बरोबर बाळगता येणार नाहीये. त्यामुळे जी संपत्ती होती ती वाटायला सुरुवात केली, दान द्यायला सुरुवात केली. जेवढे सगळे याचक अयोध्येमध्ये होते त्या सगळ्यांना बोलावणं पाठवलं दासाकरवी, आणि प्रत्यक्ष राम आणि सीता त्यांच्या सगळ्या संपत्तीचं दान करतायत, वैयक्तिक संपत्ती. राजकुमार म्हणून जे काही होतं ते सगळे अलंकार, वस्त्र सगळं देऊन टाकलं. कथा अशी आहे रामायणामध्ये, हे सगळं झाल्यावर नेमका एक ब्राह्मण आला, म्हणाला प्रभो या काही दान देताय, असं ऐकून आलो. प्रभू म्हणाले अरे उशीर झाला, सगळं देऊन टाकलं, तू उशीर आलायस पण हरकत नाही, तू माझ्या दारी आलायस, तू असा रित्या हाताने जाणार नाहीस. आणि भगवंतानी काय केलं तर काही गावं, म्हणजे आजही अशी व्यवस्था आपल्याला ऐकून माहिती असेल की पूर्वीच्या काळी राजे लोक खर्च चालवण्यासाठी काही इनाम गावं देत असत, वतन देत असत. तशी जेवढी काही भगवंताच्या नावे गावं होती त्यांचा वैयक्तिक खर्च निघावा यासाठी वतन म्हणून दिलेली. जर रामाने ठरवलं असतं त्यांचा हक्क त्यांच्याकडून कैकेयीलाही काढून घेता आला नसता, पण ती सगळी गावं या ब्राह्मणाला दान करून टाकली. म्हणाले याच्यातून तुझा निर्वाह झाला. भगवंतांना जर वाटलं असतं तर ती गावं त्यांचं उत्पन्न वनवासामध्ये त्यांना मिळत राहील अशी व्यवस्था जरी केली गेली असती तरी धर्म त्याची अनुमती देत होता, धर्मसंगतच होतं. पण ती गावं ही भगवंतानी आपल्याकडे ठेवली नाहीत, त्यांचंही दान जाता जाता भगवंतानी करून टाकलं. म्हणून भगवंताचं नाव श्रीद आहे. सुदाम्याची कथा आपण मागेच पाहिली. काय द्यायचं त्या
सुदाम्याला भगवंतानी शिल्लक ठेवलं नाही, सर्वस्व दान केलं. अहो, भगवंत आपल्या सारखं भक्ताला करून टाकतो, तो श्रीपती करतो भक्ताला. तुकोबांनी सद्गुरूंचं जे वर्णन केलंय, ओ सद्गुरू काय, परमात्मा नारायण काय, एकच असतात. गुरु गोविंद दोऊ खडे, गुरु आणि गोविंद एकरूप आहेत. त्यामुळे जो गुणधर्म त्या परमात्म्या नारायणा ठाई आहे, तोच गुणधर्म गुरूंच्या ठाई असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. भगवंत स्वतः श्रीपती, श्रीमतांवर असे आहेत, ते त्यांच्या भक्तालाही तसंच करून टाकतात. आता पुराणात जर आपण विचार केला तर गंमत अशी आहे, भगवान शंकरांचे भक्त श्रीमान असतात, संपन्न असतात. पण याच्या उलट भगवान विष्णूंचे बहुतांश भक्त हे वैराग्य वृत्तीचे असतात. गंमत बघा, होतं काय, दोन देवांच्या भक्तांमधली तफावत विचारात घेण्यासारखी आहे. रावण असेल किंवा अन्यही अनेक, भस्मासूर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप असे अनेक भक्त शिवाची भक्ती करून सगळ्या ऐश्वर्य, राज्य, सत्ता हे प्राप्त करते झाले. आणि या उलट प्रल्हाद, ध्रुव, नारद यांच्यासारखे एक एक आपण महाभागवतांच्या स्मरणाचा श्लोक आठवला तरी आपल्याला दिसतील. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन पुण्यानी ना इमान परम भागवतान स्मरामी. या सगळ्यांमध्ये एक से बडकर एक सगळे त्यागी आहेत भरलेले. प्रल्हाद त्यागी, भगवंतानी त्याला त्या हिरण्यकश्यपूच्या गादीवर बसवलं, मात्र तिथेही हा भगवंताचा दास म्हणून आसीन झाला. नारद यांची तर गोष्टच निराळी, त्रैलोक्यभर संचार असतो. पराशर ऋषी, अंबरीश, आता हा राजर्षी होता, मात्र एकादशीच्या व्रताने सर्वस्व त्याने दान त्या एकादशीच्या व्रताच्या मिशाने करून टाकलं. ही कथाही आपल्याला भागवत पुराणामध्ये पाहायला मिळते. म्हणजे राजा होता तरी राजा असूनही त्यागी हाच मूलस्थायी स्वभाव. व्यास, शुक दोघही महात्मे, दोघही त्यागी वृत्तीचे. भीष्म ज्यांनी अख्खं राज्य, पैतृक राज्य आपल्या सावत्र मातेच्या, होऊ घातलेल्या सावत्र मातेच्या हट्टापायी सोडून दिलं. आणि नुसतं एवढंच नाही तर माझी मुलं या गादीवर हक्क सांगतील म्हणून ब्रह्मचर्याचं व्रत आमरण पाळलं. ते भीष्म त्यागी आहेत. दालभ्य ऋषी आहेत. रुक्मांगद असाच एक एकादशी व्रत करणारा धर्मनिष्ठ राजा, ज्याने त्या व्रताच्या पालनापायी आपल्या पोटच्या पोराचाही त्याग करण्याचं धाडस दाखवलं. अर्जुन, त्या अर्जुनाने चारी दिशांना विजय करून, दिग्विजय करून धन मिळवलं, धन जिंकलं, म्हणून त्याचं नाव धनंजय. पण ते अर्पित कोणाच्या पायी केलं तर युधिष्ठिराच्या पायी केलं. द्रौपदी जिंकली, मात्र तीही मातेच्या आज्ञेवरून 5 भावात वाटून घेतली. वसिष्ठ ऋषी आहेत. विभीषण राजा आहे. सगळे राजे आहेत पण भोगशून्य राजे आहेत. बाकी सगळे हे त्यागी ऋषी असे महात्मे आहेत. म्हणजे बहुतांश सगळे हे आपल्याला विरक्त वृत्तीचे दिसतात. त्याचं कारण काय? भगवंत त्यांना आपल्यासारखा करतो, श्री देतो, पण त्या श्रीपेक्षा हे सगळे महात्मे हे त्या श्रीपतीशी जोडलेले असतात. श्रीपेक्षा यांना महत्व वाटतं ते त्या श्रीमान, श्रीपती, श्रीमतांवर अशा नारायणाचं. त्यामुळे रमा, लक्ष्मी, श्री हिला ते कसपटा समान लेखतात. खरी लक्ष्मी आपण मगाशीच पाहिलं की ज्याला अभिलाषा नाही तो खरा श्रीमान आहे. श्रीमंत कोण आहे? श्रीमंताचं लक्षण काय? जो निष्काम आहे तो श्रीमंत आहे. जो समाधानी आहे त्यात ज्याचा संतोष कायम असतो, स्थिर असतो,
तो खरा श्रीमंत आहे. त्यामुळे असं ऐश्वर्य भगवंत आपल्या भक्तांना प्रदान करतात, म्हणून ते श्रीद आहे. श्रीदहा श्रीशहा, श्रीचा तो ईश आहे. एकदा गंमत अशी झाली, लक्ष्मी आणि नारायणामध्ये विवाद सुरू झाला. आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? आणि झालं काय, दोघही भूतलावर अवतरली. समोरून एक शवयात्रा चाललेली होती. शवयात्रेमध्ये सगळे भगवंताचं नाम घेत होते. श्रीराम जय राम जय जय राम, राम नाम सत्य है करत करत ही शवयात्रा पुढे चालली. आता माता लक्ष्मीने नारायणांना सांगितलं, बघा दाखवते माझं महात्म्य, असं म्हणून सोन्याची नाणी त्या शवयात्रेवर आपल्या शक्तीने लक्ष्मींनी वर्षावली. त्या धनवर्षावाला पाहून सगळे इतके अचंबित झाले की खांद्यावर जो आडवा होता त्याला, त्याच्या तिरडीला तिथेच टाकून ती सोन्याची नाणी वेचायला धावले. मुखातलं रामनाम तेही विसरून गेले. माता लक्ष्मींनी सहेतुक नजरेने विष्णूंकडे पाहिलं, म्हणाले, बघितलं मी साध्या नाण्यांचा वर्षाव काय केला, तुमचं नाव टाकून, धर्म टाकून ते माझ्या मागे आले. भगवान विष्णू मंद मंद स्मित करतात. माता लक्ष्मीला म्हणाले, अगं तुझ्याच नीट लक्षात आलं नाही, तूच नीट प्रसंग पहा. तुझ्या मागे कोण आले? ज्यांच्या ठाई माझा अंश आत्मरूपाने विराजमान होता ते तुझ्यापर्यंत येऊ शकले. ज्याला मी टाकलं होतं, ज्याच्या ठाई माझा वास नाहीसा झाला होता, त्याने तुझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ते शव ज्याच्यात माझं अस्तित्व आत्मरूपान नव्हतं, प्राण ज्याचे निघून गेले होते, तो तुझ्याकडे आला देखील नाही. त्याचं कारण काय? त्या देहामध्ये मी आहे म्हणून तुला किंमत आहे, म्हणून मी श्रेष्ठ आहे. श्रीश, श्रीचा ईश्वर मूल्य आहे, पण मूल्य कोणामुळे आहे? मूल्य मानणाऱ्यामुळे आहे. तो श्रीला मानणारा, मान देणारा भगवंत आहे, म्हणून तो श्रीश आहे. त्याने ठरवलं तर श्रीला मूल्य आहे, त्याने ठरवलं तर श्रीला मूल्य नाही. म्हणून जगाची जेव्हा अंतिम स्थिती येते, प्रलय काळ जेव्हा येतो, तेव्हा प्रलय काळी काय होतं तर भगवान त्या शेषशय्येवर शयन करतात आणि आपण पाहतो माता महालक्ष्मी त्यांचे पाय चुरते, पाद संवाहन करत राहते. म्हणजे ती पाद संवाहन करते. ती लक्ष्मी जी भगवंताच्या हृदयावर होती, ती आता पायाशी जाऊन बसते. मूल्य व्यवस्था त्या नारायणाच्या पायामध्ये जाऊन लय पावते, विलीन होते. हा श्रीश आहे. श्रीदहा श्रीशहा, श्रीनिवासहा, श्रीनिधी. श्रीचा तो निधी आहे. सगळी श्री त्याच्या ठाई निहित आहे, म्हणून तो श्रीनिधी आहे. श्री विभावना, श्रीची भावना आणि विभावना. अन्यथा इथे श्री आहे का तिथे श्री आहे? जिथे नारायण आहे तिथे श्री आहे, हे दाखवणारं भगवंताचं नाव म्हणजे श्री विभावन. भगवंत जिथे आहे तिथे लक्ष्मीचा वास असतो, ना की जिथे लक्ष्मी जाईल तिथे भगवंत जातात. भगवंत अगदी गायीच्या खुराशी जरी जाऊन बसले तरी तिथे श्री येते. महाभारतामध्ये असं वर्णन आहे, स्वतः भगवंत गोकुळामध्ये गायीची सेवा करायला गेले. हे पाहून आपला पती गायीची सेवा करतो, आपण पण तिथे जायला हवं, या भावनेने लक्ष्मी त्या गायीची सेवा करायला कामधेनूच्या जवळ गेली. कामधेनूला म्हणाली, मला स्थान दे. कामधेनू म्हणाली, माझ्या शरीरात आधीच सगळ्या देवता वास करून आहेत, मी तुला जागा कुठून देऊ? माझं शरीर आधीच देवांनी सगळ्या व्याप्त झालंय, माझ्या शरीरात आता स्थान नाही, एकमेव स्थान उरलेलं आहे. माझा पार्श्वभाग, पायू आणि उपस्थ ही इंद्रिय फक्त राहिलेली आहेत. बाकी कुठल्याही देवतेने कुठलीही जागा सोडलेली नाही. लक्ष्मी म्हणाली, तिथे जागा दिलीस तरी हरकत नाही. अधो इंद्रिय आहेत, जघन्य असं आपण त्यांना म्हणतो.
अशा इंद्रियांच्या गायीच्या शरीरामध्ये ती लक्ष्मी वास करते. त्यामुळे आपण गायीच्या मूत्रामध्ये किंवा शेणामध्ये लक्ष्मीचा वास का मानलेला आहे? श्री सूक्तामध्ये करीषिणीम असं त्या लक्ष्मीचं एक नाव आलेलं आहे. गंधद्वारांदुराधर्षाम नित्य पुष्टां करीषिणीम ईश्वरीम सर्वभूतानाम तामिहोपव्ये श्रियम. करीष म्हणजे गायीचं शेण. त्या करीषामध्ये, गायीच्या शेणामध्ये जिचा वास आहे. कशामुळे? भगवंतानी गायीची सेवा केली. भगवंताच्या सेवेमुळे गायीच्या मलमूत्रामध्ये, जे मलमूत्र अख्खं विश्व त्याज्य मानतं, मात्र त्या भगवंतानी सेवा केली म्हणून गायीच्या मूत्रामध्ये, त्या गोमयामध्ये लक्ष्मीचा वास झाला. श्रीची भावना झाली, श्रीची स्थापना झाली. हे भगवंताचं महात्म्य आहे. भगवंत म्हणेल तिथे श्री आहे. भगवंतानी स्वतःच्या हाताने त्या गायीची सेवा केली आहे. तिचा पार्श्वभाग धुतलाय, तिचं दुग्धदोहन केलंय, तिचे खूर धुतलेत, गोधुली आपल्या अंगावर घेतली आहे. त्या सगळ्याची खूण ही लक्ष्मी त्या गोधुलीमध्ये, गोमयामध्ये, गोमूत्रामध्ये वास करू नये का? तर तिथे भगवंत सेवा करताय म्हणून ती श्री तिथे आहे. श्री विभावन, श्रीची भावना, श्रीचं अस्तित्व ज्याच्यामुळे ठरत आहे, ज्याच्यामुळे निर्धारित होत आहे, तो श्री विभावन आहे. श्रीधर हा, श्रीला धारण करणारा. श्रीकर हा, श्री ज्याच्या करात आहे असा भुजदंड, हृदयाला भुजांतर असं म्हटलं जातं. दोन भुजांचा, दोन करांचा मध्यभाग, ज्याचा हाताच्या मध्यभागी, हातामध्ये किंवा ज्याच्या भुजांतरामध्ये श्री आहे, तो श्रीकर आहे. किंवा ज्याचे किरण सूर्य रूपामध्ये श्री तेज, तेजाचा वर्षाव करतायत, ज्याचे तेज किरण, प्रकाश किरण याच्यामधून श्री व्यक्त होते, तो सूर्य स्वरूप भगवंत म्हणून त्याला श्रीकर असं म्हटलेलं आहे. किंवा दरिद्राला, गरीबाला जो श्रीकर, श्रीप्रद आहे म्हणूनही तो श्रीकर या नावाने ओळखला गेला. श्रीकर हा, श्रेय हा, जो श्रेय स्वरूप आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेता आणि यमधर्म यांचा संवाद आहे. वेगवेगळी प्रलोभनं यमधर्म या नचिकेत्याला देतोय. नचिकेत्याने 3 वरदानं, त्या 3 वरदानापैकी शेवटचं वरदान म्हणजे मृत्यू विद्या मागितली, मृत्यूचं ज्ञान मागितलं. आणि त्या बदल्यात हा यमधर्म सांगतोय, अरे हे सोडून काय हवं ते माग. मात्र नचिकेता म्हणतोय, ज्या अर्थी तू म्हणतोयस की हे सोडून दुसरं काही पण माग, हे ज्ञानाचं लक्षण आहे, विद्वानाचं लक्षण आहे की तो कमी मूल्याचं जे असतो ते कमी मूल्यवान वस्तू देऊन जास्त मूल्याच्या वस्तूचं रक्षण करतो. ज्या अर्थी तू या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या भूतलावर फार मूल्यवान मानल्या जातात, ज्याच्यासाठी लोक आपला प्राण वेचतात, असं राज्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, आरोग्य, दासी, धन, पैसा, अडका, रथ, सगळं काही, हे सगळं जर तू त्या मृत्यूच्या ज्ञानाच्या बदल्यात देत असशील, याचा अर्थ मृत्यूचं ज्ञान श्रेष्ठ आहे, हे सगळं कमी मूल्यवान आहे. त्यामुळे ते ज्ञानच तू मला दे, असा हट्ट त्याने नचिकेताने यमधर्माकडे केला. तेव्हा यमधर्म त्याला सांगतो, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतौ. या मनुष्याच्या जीवनाच्या 2 दिशा आहेत, 2 गती आहेत. एक श्रेयस्कर आहे, एक प्रेयस्कर आहे. या सगळ्या भौतिक उपभोगांमागे जाणं हे प्रेयस आहे. आणि ज्याच्यामध्ये स्वतःचं, आत्म्याचं नितांत कल्याण आहे, परम कल्याण आहे, ते म्हणजे श्रेय आहे. या सगळ्या विश्वातल्या जीवांचं जे श्रेय आहे, मराठीमध्ये श्रेयोवाद असा शब्द वेगळ्या अर्थी रूढ झालाय, क्रेडिट. जर आपण मराठी अर्थ घेतला क्रेडिट या अर्थी,
म्हणजे महत्व, महात्म्य. तर या सगळ्या विश्वाचं क्रेडिट, श्रेय हे भगवंताकडे, म्हणून तो श्रेय स्वरूप आहे. जे काही या जगात चाललंय ते भगवंतामुळे चाललंय. क्रेडिट गोज टू ऑल मायटी, म्हणून तो श्रेय स्वरूप आहे, असं मराठीच्या अर्थाच्या दृष्टीनं आपण पाहिलं. मात्र श्रेयस या शब्दाचा मूळ अर्थ आत्महित असा आहे. ज्याच्यामध्ये आत्म्याचं परमहित दडलेलं आहे तो परमात्मा आहे, तो भगवान विष्णू आहे, म्हणून त्याला श्रेयस हेच नाव दिलेलं आहे. या विश्वामधलं आत्महित, आत्मकल्याण ज्यामध्ये दडलंय तो परमात्मा आहे, म्हणून तो निश्रेयस किंवा श्रेयस या नामाने वाच्य आहे. तो श्रीमान आहे. अशी ही श्री पदाने आरंभ होणारी सगळी नावं आपण भगवंताची पाहिली. पुढचं नाव 640 क्रमांकाचं ओम प्रद्युम्नाय नमः. पुन्हा इथे द्युम्न असा शब्द आला. प्रकृष्टम द्युम्न सहा प्रद्युम्न. ज्याचं द्युम्न, ज्याचं धन, ज्याचं ऐश्वर हे प्रकृष्ट आहे, सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे पुन्हा श्रीमान, धनवान, उत्कृष्ट धनाने संपन्न असणारा हा प्रद्युम्न परमात्मा आहे. त्याच्यासारखं धन, त्याच्यासारखी श्री दुसऱ्या कोणाकडे नाही, म्हणून तो प्रद्युम्न आहे. प्रद्युम्न हे भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणीपासून उत्पन्न झालेल्या पुत्राचं, ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे. आत्मा वै पुत्र नामासी असं श्रुती सांगते. म्हणजे पुत्र हा आत्माच असतो, म्हणून त्याला आत्मज असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आत्मा आणि पुत्र याच्यात भेद नसल्यामुळे जे पुत्राचं नाव आहे ते भगवंताचं स्वतःचं नाव आहे. या न्यायाने प्रद्युम्न हे त्याचं नाव म्हणून रूढ झाले. प्रद्युम्न हा चतुर्व्यूहांपैकी एक मनस्वरूप परमात्मा असल्यामुळे त्याही अर्थी त्या परमात्म्याला प्रद्युम्न हे नाव लावलं गेलंय. किंवा कामदेव हे जे भगवंताची एक विभूती आहे, धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असं म्हटलंय. भगवान श्रीकृष्णांच्या पुत्रस्वरूपामध्ये कामदेव अवतीर्ण झाला. भगवान शंकरांनी ज्यावेळी क्षुब्ध होऊन कामदेवाचं दहन केलं, वैराग्य मूर्ती शिवाच्या मनामध्ये संसाराची इच्छा, कामेच्छा जागृत व्हावी यासाठी देवानी कामदेवाला पाठवलं. आणि तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या तृतीय नेत्रातल्या अग्नीतून या कामदेवाचं भस्म केलं. तेव्हा जेव्हा पुन्हा शिवविवाह झाला, शिव पार्वतींचा संयोग झाला, तेव्हा आपल्या पतीच्या विरहामध्ये आक्रोश करणाऱ्या रतीने शिवांकडे प्रार्थना केली. तेव्हा त्या रतीचा आक्रोश पाहून भगवान शंकरांनी कारुण्य मूर्ती होऊन त्या कामदेवाला अनंगत्व प्रदान केलं, अशरीर भाव प्रदान केला आणि सांगितलं जेव्हा भगवान विष्णू कृष्णावतारात अवतीर्ण होतील तेव्हा त्यांचा पुत्र म्हणून तू अवतार घेशील. तो अनंग असणारा कामदेव सदेह होण्यासाठी, सांग होण्यासाठी भगवान कृष्णांच्या अवताराची वाट पाहत होता. आणि जेव्हा भगवान कृष्णांनी अवतार धारण केला तेव्हा त्यांच्या पुत्र रूपात हा कामदेव पुन्हा जन्माला आला. तो कामदेव, त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवलं, कारण त्याचं रूप, त्याचं ऐश्वर हे प्रकृष्ट, सर्वोत्कृष्ट होतं, म्हणून तो प्रद्युम्न आहे. आणि ते ऐश्वर त्या कामदेवाला भगवंताच्या पैतृक वारशाच्या रूपात लाभलं, भगवंताकडून गुणसूत्रांच्या रूपात लाभलं, म्हणून खरा प्रद्युम्न भगवंत आहे. म्हणून भगवंताचं नाव प्रद्युम्न. यालाच समांतर समानार्थी नावं कामहा, कामदेवहा, कामपालहा ही आहेत. तर अशा कामस्वरूप असूनही जो पूर्ण निष्काम आहे, अशा निष्काम, अभिकाम, अभिराम स्वरूप, प्रद्युम्न स्वरूप भगवंताच्या चरणी आजची ही चिंतन सेवा समर्पित करूया आणि विराम देऊया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे
हे लाज तुझला माझी बुद्धी ते रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय